मुस्लिम और हिंदुओं का घराना एक बनेगा, घराना एक बनेगा। क्योंकि 40 अपने दमन कीजिए कि भारी बहुजन महासंघ की खुशी छूट जाए, भारी बहुजन महासंघ की खुशी छूट के आएगी और सब जाति के उम्मीदवारों की हंसी चुन के आएगी। 12 साल को कोई यहाँ रोक नहीं सकता। राहुल पहले से आखिरी तक कब्बसी चुन के आएगी, कब्बसी चुन के आएगी। ऐसे सीएम आते हैं और हमारे बहुजन समाज के लोगों के मन में ये बात नहीं आती, क्योंकि मागच्या वेळेला भीमापुरे गावी आमच्या लोकांवर पाठीमागून वार केला, हल्ला केला, याची जिम्मेदार आम्हीच आहोत। रणमैदानी लढणारी ती महाराची जात होती, रणमैदानी लढणारी ती महाराची जात होती। कापले 28,000 पेशवे अशी ती फौलाद होती। आणि भीमापुरे गावी रणमैदानात गेलेले लोक त्यांच्यावर दगडफेक करणारी हुजड्याची औलाद होती, हुजड्याची औलाद होती। बाबासाहेबांच्या रक्ताची उपकार जोपर्यंत हे निसर्ग आहे तोपर्यंत त्या रक्ताची उपकार करू शकणार। म्हणून यावर्षी बाळासाहेबांना आणणार साध्य। अरे भीमाच्या रक्ताचे अर्जुन आएंगे, और अर्जुन बोले तो बीजेपी आएंगे, क्योंकि कुछ मिले तो कुछ करके आने वाले, कुछ बच्चे कुछ करके आने वाले हैं।
अकेला तो कोई चुनने आने वाले हैं, इसलिए तो मैं कहता हूँ संभल कर रहना साथी हो, क्योंकि वोट मांगने ये भले आने वाले हो, ये भले आने वाले समाज के लोगों ने इन लोगों को ताकत डाले के हिमाचार रखता के, अरे हिमाचार रखता के आसान आणि एक मुलगा तो शाहूपुरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी काम करतो, कारण की सम्राट अशोकांनी दोन्ही मुलं समाजासाठी काम केले हिंसाच्या प्रचारासाठी. ज्याच्या कपाळी लाल केला तेव्हा निळा केला लागला. बोबडे साहेबांनी सांगितलं की शिवाजी महाराजांची 2 वेळा जयंती साजरी केली जाते, ज्याच्या कपाळी लाल निळा केला लागू नका. स्वार्थासाठी, फक्त स्वार्थासाठी शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकत्र शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो, बाबासाहेबांची जयंती तुम्ही साजरी करतो. हिमाचार रक्ताचे अन्यायाची घेणारे हात बनारे क्योंकि मुस्लिम समाज के आगे साहब लिखते हैं किसस से, मुस्लिम समाज के शायर लिखते हैं कि वो मर्द की तरह लड़ा नहीं होता, वो मर्द की तरह लड़ा नहीं होता, इस भारत का सरताज तेरे कर्मों में पड़ा नहीं होता। अरे बस्ती को कब तहेस नहेस कर देते आगे तो चट्टान बांधकर फिर तेरे सामने खड़ा नहीं होता, तेरे सामने खड़ा नहीं होता।
आपले बहुजनवादीच लोक आहेत. इथल्या मनोवादी लोकांना खबर किती लोक कंपनीवाले किराणा खाल्ल्यानं सुस्त झाले. मी घडीचा पैसा साठवू शकलो असतो जर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतापुरता विचार केला असता तर आपल्याला असं जीवन मिळालं असतं. बाबासाहेब म्हणतात मी घडीचा पैसा साठवू शकलो असतो. सत्ता या लाडल्या दिवाळीचा किराणा तुमच्या घरातला सर्वच नाही ना अजून, म्हणून तुम्ही हात वरती नाही करत आहात. नो टेन्शन डालडा. आवाज खराब होता सगळा एक नारा द्या बरोबर. क्या बात आहे एकदम आणखी जोरदार. मी करायचे असेल तर तुम्हाला आधी ग्रामपंचायत गाजवा, करायचे असेल तर राष्ट्रवादी ग्रामपंचायत गाजवा, नंतर पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका माजवा. तेव्हा कधी लोकसभेला विधानसभेला पाया पाहता पाहता बहुजन समाजाची बंधुमताई काय आणि आपल्या बापाने मेहनत घेतलेली जाऊ देऊ नका रे बेकार. भाऊभाच्या विरोधात लोकांवर होकार आणि कितीही पैसा दिला तुम्हाला पक्षाने त्याला चक्क द्यावं लागतं. जेव्हा होईल या देशाचा बहुजन पंतप्रधान आमचे प्रकाश आंबेडकर तेव्हा या भारताचे स्वप्न होईल साकार, तेव्हा या भारताचे स्वप्न होईल साकार. नाही तर नुसते तुम्ही पैसेच खाता ना. जे लोक यावर्षी पैसे खातील पैशामध्ये एका पावतीमध्ये आणि 1 किलो मटणामध्ये जे लोक रोज विकतील त्याच्या तोंडात नाही त्याच्या पुढे शहरात किडे पडतील. स्टॅम्प करून किडे पिढी पडून. कारण की बाबासाहेबांना मतदानाचा अधिकार दिला कशामुळे कारण की आया बहिणीच्या इज्जतीपेक्षा बाबासाहेबांनी मतदानाला वोटाला आपल्या महत्व दिलेलं आहे. नाहीतर मग नवरा बायकोले म्हणते मी जर ग्रामपंचायतचा सरपंच झालो तर गाव बदलून टाकीन, मी जर आमदार झालो तर तालुका बदलून टाकीन, मी जर खासदार झालो तर जिल्हा बदलून टाकीन, आणि मोठ्या ताकदनं मी जर पंतप्रधान झालो तर भारत बदलून टाकीन. बाई म्हणते नवऱ्याला राहू द्या मोदी किती चावला काय. पहिले दारू तर कमी करा. या दारूच्या भांडगलीमध्ये मी समजून तुम्ही माझा पेटीकोट घातला, पहिले थोत बदला नंतर भारत बदला. म्हणून स्त्रियांनी आपापल्या नवऱ्याला बांधून ठेवा. नाहीतर साहेब सांगतात बरोबर आहे साहेबांचं. कोंबड्याची किंमत किती 500, बकऱ्याची किंमत 5000, बैलाची किंमत 25000 आणि माणसाची किंमत 50 रुपये षटाकभर भाजी चेकण्यासाठी. म्हणजे एवढे दलिंदर झालेलं आहोत. स्वतःच्या 4 समाजासाठी बाहेर गेले. बाबासाहेब एकेकाली म्हणतो मी भरपूर पैसा साधू शकलो असतो, सत्ता शून्य दिला माझ्या एका इशाऱ्यावर मी नाचू शकलो असतो आणि मी लढलो असतो पाचू हिऱ्याच्या इशाऱ्यावर, परंतु ह्या माझ्या गरीब समाजाला मी वाचवू शकलो नसतो, ह्या समाजाला मी वाचवू शकलो नसतो. बाबासाहेबांच्या उत्तराची चाल आपल्या समाजाला असायला पाहिजे. आजची चाल बाबासाहेबांचे उत्तर या समाजावर फिरणार नाही. ते उत्तर यावर्षी आम्हाला दाखवून द्यायचे. पाठी मागून मार पडणे तुमची बिमारी आहे.
पाठीमागून मार पडली तुमची बिमारी आहे, पेशवाई तर नेली आता तुमची झाली. पाठीमागून मार पडला तुमची बिमारी आहे, पेशवाई तर नेली आता तुमची बारी आहे. अरे लढाईसाठी ते पुढे येणार नाही राहुल, कारण ते जाणतात की इथला मराठा महार लय भारी आहे, मराठा महार लय भारी आहे. मी डायरेक्ट वाला मराठा समाजाला बदनाम केला की मराठा समाजाच्या मुलांनी आमच्या समाजावर हल्ला केला, मराठा समाजाच्या मुलांनी हल्ला केला आणि इथल्या वनवासी लोकांनी हल्ला केला, क्योंकि उनको पता है कि हम महार की औलाद है, कोई लंगड़े मिलेंगे नहीं. हम अगर ये आमच्या समाजावर हल्ले होत आहे याचे जिम्मेदार आम्ही आहोत. हा प्रश्न आम्ही आमच्या उमेदवारांना विचारायला पाहिजे, कारण की आम्ही वोट कोणालाही देऊन देतो. लेकिन अभी हमारे समाज के लोग, यंग जनरेशन, तरुण मुलांनी या गोष्टीवर जास्त लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर आमची मुलं व्हॉट्सअप फेसबुकच्या मागे जास्त डोके खलास करत आहे. आता तर मीडियाने एक नवीन आणलाय टिकटॉक, मी पाटलाचा लेख मी काहीही करीन. बहुजन समाजाचे लेकरं आरक्षण धोक्यात झालं, आरक्षण खतमच झाला ना, कारण की आमचे नेते याच्याकडे लक्ष देत नाही. आमचे म्हणजे समजून घ्या कोणते के बघा ना, खरी गोष्ट आहे ना, नवरा बायको म्हणजे पाहिजे तुम्ही फक्त काय किराण्यासाठी घेऊन आलाय काय, नवरा बायको म्हणजे पाहिजे.